नमस्कार. महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय विद्यालय बनेवडी, छत्रपती संभाजीनगर. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास भागमधील आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला हा घटक अभ्यासणार आहोत. सदरील पाठात आपण पुढील अध्ययन निष्पत्ती अवगत करणार आहोत. पृथ्वी, सूर्यमाला, त्यातील अवकाशीय संभव, सूर्यमालेतील ग्रह, तारे, खगोलीय वस्तू म्हणजे काय, उपग्रह यांची माहिती मिळवणार आहोत. चला तर मग अभ्यासूया आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या निरभ्र रात्री आकाशात आपल्याला काय काय बरं दिसते? अनेक चांदण्या दिसतात, चंद्र, ह्या सर्व काही गोष्टी दिसतात. त्या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. आकाशातील या सर्व वस्तूंना शास्त्रीय भाषेत खगोलीय वस्तू असे म्हणतात. यामध्ये चंद्र, सूर्य, चांदण्या यांचाही समावेश होतो. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत. आकाशात बारकाईने निरीक्षण केले असता लक्षात येते की काही चांदण्या लुकलुकतात तर काही लुकलुकत नाहीत. त्यांच्या लुकलुकल्यावर त्यांचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक म्हणजे ग्रह आणि दुसरा म्हणजे तारे. चला तर मग जाणून घेऊया ताऱ्यांविषयी. तारे म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. उदाहरणार्थ सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानण्याने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. आता ग्रह म्हणजे काय हे जाणून घेऊया. ग्रह म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. उदाहरणार्थ पृथ्वी, बुध, शुक्र. आपली पृथ्वी हा ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. यामध्ये बुध, शुक्र, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या सर्व ग्रहांचा समावेश होतो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आहे आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तूंमध्ये उपग्रह, लघुग्रह आणि बटग्रह यांचा समावेश होतो. उपग्रह कशाला म्हणतात हे पाहूयात. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकारांच्या खगोलीय वस्तूंना बटुग्रह असे म्हणतात. मंगळ व गुरुग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. ही मोहीम चांद्रयान 1 या नावाने ओळखली जाते. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करून हे यान सोडले जाते. कशी वाटली मुलांनो अवकाशाची सफर? या व्हिडिओतून अगदी आपण अवकाशातच सैर करून आल्यासारखे वाटते. आज आपण पृथ्वी, सूर्य, सूर्यमाला, त्यातले तारे, सर्व खगोलीय वस्तूंची माहिती अवगत केली. त्यासोबत अवकाशीय प्रक्षेपण यंत्राची माहिती जाणून घेतली. हे सर्व काही घटक आपण या पाठात अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.